मग बघा, या दोन्ही गोष्टीचा काही संबंध जोडला तर हे का घडलं असावं याचं उत्तर आपोआप मिळते. मित्रहो, नमस्कार. भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच निवडणूक आयोगाच्या विरोधात खासदारांचा मोर्चा निघाला. आपल्या देशासाठी ही किती लाजिरवाणी बाब असावी बघा. निवडणूक आयोग जर अविश्वासाच्या धुक्यामध्ये गुदमरून गेला असेल तर लोकशाहीला मोकळा श्वास कसा घेता येईल. राहुल गांधी यांनी अथक परिश्रम घेऊन निवडणूक आयोगाचा सारा लेखाजोखा मांडला. निवडणुकीमध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत किंवा फार तर आपण त्याला कथित गैरप्रकाराबाबत म्हणू, त्यांनी थेट पुरावे सादर केले ना हो. राहुल गांधी यांच्या आरोपामध्ये किती तथ्य आहे याचा शोध खरं तर निवडणूक आयोगाने घ्यायला हवा होता, पण त्याच्याऐवजी निवडणूक आयोग त्यांनाच नोटिसा देऊ लागला, माफी मागा म्हणू लागला, प्रतिज्ञापत्र सादर करा म्हणू लागला. काय, निवडणूक आयोगाबाबत संपूर्ण भारत देशामध्ये अविश्वासाचं वातावरण झालेलं आहे. अहो, केवळ राजकीय विरोधकच आक्षेप घेत आहेत असं नाही, सामान्य माणसाच्या मनातही तोच संशय आहे ना. लोकशाहीच्या देशामध्ये असं घडायला खरं तर हे नको आहे, पण हे सगळं घडतंय. राहुल गांधी यांनी मताची चोरी झाली असल्याचे दावे केले, आरोप केले. देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य भाजपा नेत्यांनी मात्र राहुल गांधी यांच्यावरच टीका करीत निवडणूक आयोगाची बाजू घेतली. आरोप आक्षेप निवडणूक आयोगावर आणि खुलासा देत सुटलेले आहेत हे भाजपावाले. त्यांनी राहुल गांधींना खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो त्यांच्या चांगलं टेताना दिसून आला. बघा, ते नेहमी सडेतोड आणि स्पष्ट बोलणारे भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. या गडकरी यांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये 3.5 लाख मतदारांची नावं वगळण्यात आल्याची माहिती जाहीर केली. त्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. त्यामुळं भाजपालाच सणसणीत चपराक बसली. बघा, वगळण्यात आलेल्या या नावामध्ये नितीन गडकरी यांच्या जवळच्या नातेवाईकांचा सुद्धा समावेश आहे. मग ही 3.5 लाख मतं कुणी वगळली, कोणाच्या इशाऱ्यावर वगळली? गडकरी यांना हमखास मिळणारी मतं त्यांना मिळू नयेत म्हणून यासाठी हे कुणी कारस्थान केलं हो? नितीन गडकरी हे भाजपातील वरिष्ठ नेते आहेत, संघाचे ते अत्यंत जवळचे आहेत, पण भाजपातील काही वरिष्ठ नेत्यांना ते नको आहेत. नितीन गडकरी यांना लोकसभा निवडणुकीवेळी उमेदवारी देण्यात काही अडचणी निर्माण केलेल्या होत्या. अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे त्यांना उमेदवारी मिळाली, पण त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांना मिळणारी 3.5 लाख मतं मतदार यादीतूनच वगळली गेली. मग बघा, या दोन्ही गोष्टीचा काही संबंध जोडला तर हे का घडलं असावं याचं उत्तर आपोआप मिळतं. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवरती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा तो व्हिडिओ पोस्ट करीत दावा केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये आपली 3.5 लाख मतं कापली गेली होती अशी व्यथा व्यक्त करून दाखवली. पण त्यातून आणखी एक सत्य असं आहे की नितीन गडकरी यांना तिकीट देण्यात अडचण निर्माण करण्यात आली होती. माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अतिशय आग्रही भूमिका घेतल्यामुळं गडकरी यांना उमेदवारी मिळाली. गडकरी यांना पाडायचंच असा जवळजवळ निर्णय झालेला होता असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टच्या माध्यमातून केलाय. जितेंद्र आव्हाड यांनी नितीन गडकरी यांचा व्हिडिओ पोस्ट करीत ये अंदर की बात है, नितीन गडकरी सत्य के साथ है असं म्हणत भाजपाला चांगलं डिवचलं. गडकरींना मिळणारी 3.5 लाख मतं मतदार यादीतून गायब झाली असली तरी बघा, त्यांचा विजय झाला, लोकप्रिय आहेतच ते. पण प्रश्न एक उरला मित्रांनो, कुणाला काढायचा होता नितीन गडकरी यांचा काटा? अर्थात या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नक्कीच असेल, सांगून टाका मग. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.